15 जानेवारी महाराष्ट्रात महानगरपालिकेचे मतदान झाले. लोक मतदानाला गेले, पण आज प्रश्न हा नाही की मतदान झालंय. प्रश्न हा आहे ते किती पारदर्शक होतं. मुंबई महानगरपालिकेत साधारण 40 ते 45% मतदान झालं. पुण्यात तो आकडा जवळपास 50%च्या आसपास होता. नागपूर, नाशिक, औरंगाबाद, वसई विरार साधारण 45 ते 55%. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे, अर्धा महाराष्ट्र मतदानासाठी बाहेर पडला आणि अर्धा अजूनही मतदान करत नाही. मतदान झालं, पण मतदान होणं आणि मतदानावर विश्वास असणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्यात, कुठे मशीन बदलावी लागली, कुठे मतदान थांबून पुन्हा सुरू केलं. हे ऐकायला छोटं वाटेल, पण लोकशाहीत एक मशीन थांबणं मोठा प्रश्न आहे. काही ठिकाणी मतदानानंतर हातावरची शाही सोप्या साबणाने, सॅनिटायझरने जाते असा व्हिडिओ समोर आले. असे काही व्हिडिओ बनवले. अधिकाऱ्याने त्यावरती स्पष्टीकरण दिलं, पण मतदाराच्या मनात एक प्रश्न राहतो, जर शाही निघाली तर ओळख कशी टिकणार. काही लोकांनी असा संशय व्यक्त केला आहे की मतं एका पक्षाला दिलं आणि नोंद दुसऱ्या पक्षाला होते. आता हे समज आहे की गैरसमज आहे हे तपासात समजेल. पण आता एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, हे जर समजा अफवा आणि हे असेल तर ठीक आहे, पण जर यातला 1% भाग जर सत्य असेल तर हा विषय किरकोळ नाही. हा विषय थेट आपल्या लोकशाहीवरचा, आपल्या संविधानावरचा धोका आहे. महाराष्ट्र हा साधा राज्य नाही, हा भारताच्या लोकशाहीचा कणा आहे. जर इथे मतदान प्रक्रियेवरती प्रश्न उभे राहत असतील तर उद्या संपूर्ण देशासाठी ते धोक्याचे संकेत आहेत. निवडणूक व्यवस्था, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि न्याय व्यवस्था ही कोणाची मक्तेदारी नाही, ती जनतेची आणि लोकशाहींची खरी ताकद आहे. लोकांमध्ये असते आणि पारदर्शकते असते. प्रक्रिया जितकी स्वच्छ तितका विश्वास मजबूत, आणि जितका विश्वास मजबूत तितकी लोकशाही जिवंत. म्हणून प्रश्न विचारा, विचार करा, आणि लोकशाही गप्प बसून लोकशाही मरते.